काम कसं चालू आहे मग तुझं? चांगलं चालू आहे. हे बघ, सरपंच होणं म्हणजे नुसतं मिरवायची कामं नसतात काय, जबाबदारीने कामं करायची. गावातली पहिली महिला सरपंच आहे तू आपल्या. एवढी सुशिक्षित सरपंच आतापर्यंत भेटली नव्हती गावाला. इथून माग मिले प्रयत्न केलेत गावाच्या विकासासाठी. आता तुम्ही करा. हो. आणि सरपंच व्हायचं म्हणजे घरात बी लक्ष द्यायचं बरं का थोडंफार. नाही तर नुसतं सरपंच सरपंच करत राहशील. नाही नाही. हा, जो होतोय सरपंच त्याचा वाऱ्यावर जातोय परपंच, असं व्हायला नको. करते घरातलं काम, पण घरातलं करून बाहेरचं करते आता. मग आता पुढचं पुढचं काय नियोजन आहे तुझं? पुढचं आता पहिले आमदाराकडून सही घेते, रस्ते नीट करायचे. हा हा, म्हणजे रस्त्याचं काम मार्गी लावायचं होय. हो, हा, म्हणजे हा. लाईट आले पाहिजे गावात. नाही बरोबर आहे, करून घ्या. अहो ही कामं तर महत्वाची आहेत. लोकांना गावातल्या लागतंय काय? रस्ता, पाणी आणि लाईट, बस. महिलांसाठी पण विचार चालू आहे माझं, काहीतरी करावा त्यांच्यासाठी पण, म्हणजे घरी बसल्या बसल्या त्यांचा बिझनेस चालू होईल. हा, बचत गट वगैरे तसलं स्थापन कर. त्यांनी काय होते, बचत गटाने महिलांची कामं होतात आणि तुझा संपर्क राहतोय ना कायम त्यांच्याशी. हो बरोबर आहे. हा, तेच चालू कर. आणि हे बघ, कुक्कुटपालन, शेळीपालन जे असतंय का, त्यासाठी आहे ना कर्ज बिर्ज मिळतंय महिलांना. आज बऱ्याचशा स्कीमा माहिती नसते त्यांना, तेवढ्या स्कीमा माहिती करून द्या. काय होतं, ते तेवढं अनुदान मिळून दिलं त्या पोटा पाणी लागतात आणि आपल्यावर बी खुश राहतात त्या. बरोबर आहे. दुसऱ्यांची तर कामाला तरी जाणार नाही महिला मग. हा, स्वतःची कामं स्वतः करतात घरी, त्या रोजगार चालू होईल त्यांना. आता एवढं सगळं काम सुरळीत झालं ना, मग झेडपी सदस्यासाठी ट्राय करते मी. झेडपी? हो. पण त्याला तयारी मोठी लागेल बरं का तुझी. नाही काय तयारी. चाललंय मामा? या बाचे बुवा, काय तुम्हाला विसरूनच गेले राव. इसरून कायच हे बघताय ना तुम्ही, काय गणगण चालू आहे. हा घरी गेलतो, हा, म्हणलं इकडे गेला तुम्ही. हे काय बाजरीवर लक्ष द्यायला लागतंय, पाखरं ताप देतात. हा, ह्या बसल्या सरपंच होऊन काय करता आता? काय तुम्ही तिकडे येत नाहीत काय नाहीत? आम्ही तिकडे येऊन काय करता? तुम्ही आलाय का अभिनंदन करायला? हा, आता तुम्हाला माहिती काम सुट्टी फिट्टी काय भेटत नाही. अहो काढायची सुट्टी. कामासाठी माणसं आहे का? माणसासाठी काम आहेत. आणि सगळं आहे, पण तुम्ही येत नाहीत कधी. ही नाही, फोन फिन नाही करीत, काय नाही. आता सरपंच झालेत त्या बाबा, मोठ्यांना फोन येतात त्यांना. नाही येऊ नये मस्त, पण हिचं काय लग्नाचा विचार केलाय का नाही? लग्नाचं एवढ्या लवकर काय करता? मग काय म्हातार होऊन देतात का? म्हातार नाही, पण अजून त्यांना आता सरपंच झाल्यात, त्यांची पुढं काम आहेत महत्वाची, त्यांच्या डोक्यात बरंच पुढलं प्लॅन आहेत. लग्न झाल्यावर पण बाकी सगळं होत असतं मामा. हा, लग्न झाल्यावर होत असतंय बरं का. बघू त्या जोगी जागा आली की करून टाकायची. आता माझं पण झालं लग्नाचं वय, चांगली नोकरी पण लागली या. मग करून टाका तुम्ही, चांगली गोष्ट आहे. बघा एखादी पोरगी. हिच्यासाठी चाल तुम्ही मामा. माझ्यासाठी हा, म्हणजे आपलं लग्न करायसाठी हात मागावले मामा, सरळ सरळ सरळ. ते यायला हे असलं असतंय, वावरात बोलणी होत्यात ही. आणि हे बघा, सरपंच राव पोरगी माझी. मागच्या वेळेस आई पण म्हणली होती, पण तुम्ही काय तेव्हा चेष्टावर विषय घालवला. मग चेष्टा करण्यासारखंच बोलता येईल का तुम्ही? सरपंच पोरगी आहे ती. मग असली म्हणून त्याला काय झालं तेव्हा? मी पण नोकरीला आहे. हेच मी सांगतोय तुम्हाला, ही सरपंच आहे, तुम्ही नोकरीला आहे. आपण ही गावाची प्रमुख आहे, तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली काम करताय. त्याची सरपंच पद आहे ना, ते 5 वर्षांनी जात असतं. मी कायमस्वरूपी नोकरीला आहे, परमनंट आहे. अहो 5 वर्षांनी जात असतंय, 5 वर्षांनी ती जेडपीला उभी राहीन, पंचायत समितीला जाईन, आणि तिचं तर पुढलं लय मोठं स्वप्न आहे. या बघा, आम्हाला द्यायची असेल ना ती, आम्ही सरपंच पोरगी एखाद्या जेडपी नाही तर आमदार खासदार त्या लेवलच्याला देऊ ना. मामा तुमचं सगळं खरं झालं, पण मामाची पोरगी म्हणून आलो तुम्ही मागायला. अहो मामाची पोरगी असली म्हणून काय झालं? मोती लय भारी असला पण नाकापेक्षा जड असला तर घालून फायदा आहे का? ती सगळं ठीक आहे, लहानपणी मनाच्यात देतो देतो म्हणून म्हणलं एकदा बघा विचारून कसं काय आहे ती. अरे लहानपणी तू गोधडीत मुतत होता, मग आता बी मुततो का गोधडीत? नाही नाही, आता नाही मुदत. मग लहानपणीचं वेगळं, आताच वेगळं. बघावं एकदा विचारून. नसला तर तुमच्या मनात तुमचं तर मोठं स्वप्न येतात, आम्ही तरी काय करावं? नाही नाही, हे बघ, तू आहे ना एखादी चांगली पोरगी बघ, नोकरी बिक्रीवाली बघ, 15-20 हजार पगार असणारी, आणि तिच्याशी लग्न टाक करून. नोकरीची काय गरज आहे? मला चांगला पगार आहे. मी फक्त विचारायला आलो, मला काय हिच्यापेक्षा भारी पोरगी भेटेल. मग बघ ना, मग तिकडं कशाला आलं इथं? पण मामाची पोरगी म्हणून म्हणलं हिचं चांगलं होईल, लोकांच्या घरी जायची ती. नाही, आता तुला भारी भेटत असेल तर कशाला बाबा आमच्या गरीबाची पोरगी करतो? तुम्ही गरीब आहे मामा, काही चेष्टा करता राव. नाही, पण आता आमच्यापेक्षा भारी असेल कोणतं बघावं तुम्ही बिंदास. तुम्ही सरपंच आहे, तुम्हाला पार खासदारापर्यंत पाहुणे येते ना, तुम्ही लागलात ही करायला, आणि गरीब माणसा स्वतःला पटाय पाहिजे तुम्हाला. नाही, पण हे बघ, आमच्या डोक्यात काय विषय नाही, आणि लग्नाची गोष्ट आहे, बळजबरीने काय जुळायचं नाही.
जाऊन दे, ठीक आहे, चालते, नका देऊ मला, पण तिचं पण योग्य वयात एखादा खासदार फिस्तार बघून टाका करून. हा टाकतो करून आम्ही, तुम्ही नका काळजी करू. हा चालतंय मग, चला येऊ का? हा आलाय तर घरी थांबा, आलो याडा देऊन, जेवण बिवण करून जा. चालतंय, सुट्टी नाही, मला जायचंय कामावर. ते जायला याच्यामुळे आम्ही पोरी देत नाही. अहो माणसातच नाही नोकरीवाला माणूस, कामावर जायचंय गाण्याच्या बैलावानी कायम झोपल्याला. लग्नाचं देतो मग चांगलं आमंत्रण तुम्हाला, या मग. चालतंय बिंदास, पत्रिकेत नाव टाकाय, सरपंच पोरगी आमची. टाकतो, प्रमुख उपस्थिती म्हणून टाकतो. हा चालतंय. परत म्हणू नका की 5 वर्षांनी एखादं पदभेद गेल्यावर दिला असता तर बरं झालं असतं. त्याची काळजी तुम्ही नका करू, आम्ही बघ कमी पोरीला. ही 5च वर्ष असतं माहितीये ना. हा बघून येऊ आम्ही. चालतंय मग, या माग उभं राहायला, पण दुसरा मामा नाही कोणचा. हा माग काय, अहो तुमच्या माग कायम उभं आहे आम्ही. येतो मग. या या या. किती बोलून गेला. अरे चालायचंच, असली आता आपल्या मागे शेपट्या हलवीत फिरणारच, त्यांच्यावर लक्ष नाही द्यायचं. बरोबर आहे. कळलं का? हो. चालते हे उगणार साहेब तोंडाचं. अगं ते कुठं तू कुठं बघितलं का कधी? तोंड आरशात बघितलंय का त्यांनी? हा वाळलेलं शिपतार मोकार हिंडात पुरी करत. बरं चल, हो पुढे तो आलो मी.